जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय. पहिलं षटक घेऊन सज्ज होते गोलंदाजी मार्कवर मात्र कुणाल नाईक. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय प्रीतम पाटील, कळवे पेंटचे अंपायर. दुसऱ्या बाजूला आमचे संदीपजी जोशी सर जे अलिबागहून दाखल झालेत. पेण आणि अलिबाग तालुक्यामधील हे दोन प्रतिदियश पंच या स्पर्धेच्या निमित्तानं पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून मात्र या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज, लाईव्ह पाहणाऱ्या सगळ्या प्रेक्षकांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. केडी असेल, मुन्ना असेल, सगळेजण फार मोठी मेहनत घेतात ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. सगळ्याच त्यांच्या टीमचं आपण कौतुक करूया खऱ्या अर्थानं या स्पर्धेचे मुख्य आयोजक सुधीरजी ठाकूर. कारण ही तारीख अशी होती, एवढा व्यस्त शेड्यूल आहे की टीम्स मिळणं सुद्धा फार कठीण होतं. अगदी सगळेच जण व्यस्त होते कारण एवढ्या स्पर्धा या 31 तारखेपर्यंत सुरू आहेत. असं असताना सुद्धा खास करून 16 संघ अगदी त्यांच्या शब्दावर, कारण स्पर्धाचं नावलौकिकच तेवढं आहे. फोन करायची खोटी की टीमनं लगेचच आपली एंट्री फिक्स केली जाते. तर सामन्याला सुरुवात होते. कुणाल नाईक सज्ज होतोय. पहिल्या षटकाची जबाबदारी त्याच्यावर आहे. समोर मात्र प्रमोद घरत. प्रमोद घरतचा हा ड्राईव्ह यावेळेस मात्र स्ट्रेट टू द फिल्डर. इथं मी म्हणेन जीवनदान तर दिलं जातंय, परंतु इथे काय घडले कुणाल नाईकचा हा अति उत्साहीपणा मात्र नडलाय. एका बॉलवर बरंच काही नाट्य घडलंय. पहिल्यांदा मात्र पाहायला गेलं तर प्रमोद घरतचा सोडलेला झेल, तदनंतर मात्र सेकंड रनला रनआउट होण्याची संधी आणि त्याच्यामधून मात्र झालेला ओव्हरथ्रो आणि पुन्हा एकदा मिळालेला ओव्हरथ्रोच्या स्वरूपात धावा. म्हणजे या तब्बल पहिल्याच बॉलवर 6 धावा आल्यात. जिथे एकही धाव गेली नसती तिथे मात्र 6 धावा. षटकारानंच खातं उघडलंय ते प्रमोद घरतनं. तर कुणाल नाईक थोडासा अतिउत्साही वाटला आणि त्याच्यामध्ये मात्र फटका बसलाय. षटकारानं खातं उघडलं जाते ते अजनबी स्पोर्ट्स ओळे संघाकडून. प्रमोद घरतचं पुन्हा एकदा सज्ज होईल राईट अमोर द विकेटनं. यावेळेचा लोवर फुल टॉस बॉल पुन्हा एकदा व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. सातत्यानं तुम्हाला अशाच पद्धतीचे फटके पाहायला मिळतील. अगदी टेक्स्टबुक कॉपीबुक स्टाईल मधले फटके प्रमोद घरतचे. तंत्रशुद्ध फलंदाज या ओळे टीमचा ओळखला जातो. मग तुम्हाला स्क्वेअर ड्राईव्ह असतील, कव्हर ड्राईव्ह असतील, व्ही शेपमध्ये त्याचं ते खेळणं, लॉंग ऑन लॉंग ऑफ, पुल हुकचे फटके तुम्हाला पाहायला मिळतील. सारं काही आहे या खेळाडूकडे. प्रचंड क्षमता भरलेला हा खेळाडू. तर दुसऱ्या बाजूला मात्र विस्फोटक आणि विध्वंसक इनिंग करण्यासाठी यंदाच्या हंगामामध्ये मात्र भलत्याच फॉर्ममध्ये आहे अजित मुंगाजी. फाईटा मूर्त विकेटनं कुणाल नाईक सज्ज होतोय. कुणालचा हा बॉल यावेळेस मात्र इनसाइड आउट खेळलाय. फटका चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या आसपास. इथे मात्र सीमा रेषा सुद्धा ओलांडतोय आणि अजितनं सुद्धा स्ट्राईक इथे पाहायला गेलं तर चौकारानं खातं उघडलंय. धावसंख्या मात्र ओळे संघाची 11 या आकड्यावर. पुन्हा एकदा कुणाल सज्ज होतोय. अगोदरच मन बनवलं होतं थोडासा शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. आवाज इथपर्यंत आला होता, परंतु यष्टीरक्षकांना मात्र जरूर चुकी केले. कुणाल नाईक सुद्धा म्हणत असेल काय करणार. पहिल्याच बॉलवर प्रमोद घरत, आता मात्र चलोरीचा सोडलेला झेल. इथे मात्र या दोनही सलामीवीरांना मात्र जीवनदान दिलं जाते पहिल्याच ओव्हरमध्ये. बॉलिंग चांगली होते, क्षेत्ररक्षकांची साथ मिळणं फार गरजेचं. अकुट टप्प्याचा बॉल अजित मुंगाजीनं मात्र भिरकावलाय. वाडीश लॉंग ऑन सीमा रेषा पार ठोकलेला एक उत्तुंग षटकार. आणि जीवनदान जर दिले गेले तर नक्कीच पाहायला गेलं तर हेच हाल पाहायला मिळणार आहेत. अजून काय घडणार. आणि आता मात्र मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र धावफलकावर तब्बल 17 धावा लागल्यात. 17 रन्स. शून्यावर मात्र सोडलेला झेल, तदनंतर मात्र केलेली ही पार्टनरशिप. कुणाल नाईक थोडासा टेम्पर झाला आणि का होऊ नये.
कारण एक चुकी मात्र क्रिकेटमध्ये तुम्हाला या स्पर्धेमधून बाहेर काढते. ओर द विकेट ना यावेळेचा फटका, खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. बडी स्ट्रॉंगऑफकडे एकच धाव येईल. सिंगल धावेनं मात्र पहिलं षटक समाप्त होणार आहे. पहिल्या षटकांती धावफलक जाऊन पोहोचले ते तब्बल 18 या आकड्यावर. 4 ओव्हरच्या या मॅचमध्ये मात्र पहिलं पॉवर प्लेचं षटक अक्षरशः पाहायला गेलं तर धावा वसूल केल्यात. त्याच्यामध्ये क्षेत्ररक्षकांची चुकी जरूर होती. त्यामुळं याचा फायदा मात्र मिळाला तो अजनबी स्पोर्ट्स ओवळे टीमला. इथून मात्र दोनही सलामीवीर कशा पद्धतीची भूमिका घेणार. 18 धावा झाल्या. 4 ओव्हरची मॅच आहे. या मैदानावर मात्र मोठ्या धावा आपल्याला पाहायला मिळतात. पहिले दोनही मॅच चेस झालेत. त्यामुळे इथून ओवळे संघाची रणनीती असेल की जास्तीत जास्त धावा मात्र कशा पद्धतीने आपल्याला काढता येतील याकडे मात्र त्यांचं लक्ष असेल. गोलंदाजी मार्क द लेजंड, रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील एक मोठं नाव, धुरंधर खेळाडू रघुनाथ परदेशी येत आहेत. या षटकावर बरंच काही निर्भर असेल कारण या षटकामध्ये काहीही झालं तरी स्कोर रिस्ट्रिक्ट करावा लागेल. ही विस्फोटक सलामीवीरांची जोडी फोडण्याची जबाबदारी मात्र आता मात्र येऊन ठेपले ती रघु परदेशी यांच्यावर. फाईट मोर द विकेट ना जादुई फिरकी गोलंदाज असंही संबोधलं जातं आणि आजपर्यंत मात्र त्यांचे चेंडू कोणाला कळलेच नाहीत. त्यामुळे इथे या स्पिन माऱ्यासमोर मात्र कशा पद्धतीनं ओळे संघाचे विस्फोटक सलामीवीर फेस करणार की या स्पिन मारा आज मात्र निष्प्रभ करून टाकणार याचं उत्तर आपल्याला काही क्षणातच मिळणार आहे. पहिला बॉल घेऊन रघुनाथ परदेशी तयार होतात. अकुट टप्प्याचा बॉल इथे मात्र पूल केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप मध्ये मात्र प्रोटेक्शन आहे. सिंगलच येईल. एकेरी धावेनं धावसंख्यामध्ये बदल 19 धावा. 19 रन्स ऑन स्कोर कार्ड. प्रमोद करत गाड घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात. रघुनाथ परदेशी यांच्या अगेन्स्ट मात्र कशा पद्धतीचे फटके खेळणार. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु आतमध्ये झपकन वेगाने येणारा बॉल बॅट चिकट घेते आणि तदनंतर मात्र उडालेला हात त्रिफळा. प्रमोद घरत धुरंधर यावेळेस मात्र माघारी परतणार. ही विकेटची तलाश होती सिद्धिविनायक भिंगारी संघाला आणि ती विकेट मात्र मिळाले. प्रमोद घरत तिराश मारेनं मात्र तंबूकडे रवाना होतोय परंतु जाण्यापूर्वी मात्र 7 धावांचं त्याने योगदान दिलं. 19 या धावसंख्येवर अजनबी स्पोर्ट्स ओवळे टीमनं मात्र पहिला गडी गमावलाय. तर रघुनाथ परदेशीने मात्र कमबॅक करून दिलंय कारण पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 18 धावा पडल्यानंतर आता मात्र थोडंसं कमबॅक करत असताना मैदानामध्ये फलंदाजीसाठी मात्र रोशन मुंगाजी अजून एक विस्फोटक फलंदाज ग्लोव्ज घालून मैदानामध्ये. रघुनाथ परदेशी या ओव्हरमध्ये किती कंट्रोल करणार कारण प्रत्येक गोलंदाजाला एक एक षटक मिळणार आहे. त्यामुळे ओळे संघाची रणनीती खास करून या रघुनाथ परदेशी यांच्या षटकासाठी मात्र कोणती असणार याकडे सुद्धा त्यांचं लक्ष असेल. परंतु खूप चांगली गोलंदाजी. मागच्याही मॅचमध्ये 2 ओव्हर्समध्ये 19 धावा दिल्या होत्या. आज किफायतशीर गोलंदाज म्हणून नक्कीच त्यांची गोलंदाजी सिद्धिविनायक भिंगारी संघासाठी लाभदायक ठरले. राईट मोर द विकेट ना पहिला बॉल. तिसरा बॉल यावेळेस मात्र फेस करत असताना निर्धाव निघून जातोय. रोशन मुंगाजीसाठी कठीण असेल कारण ही गोलंदाजी खेळणं. पहिल्या 3 बॉलवर फक्त एकच धाब आले. रोशन मुंगाजी सोपं नसेल अगेन्स्ट द स्पिन खेळणं कारण स्पिन फक्त स्लोच येतात असं नाही आहे. वेगवान सोडलेले पाहायला गेलं तर टर्न विथ बाउन्स, टर्न विथ फास्ट बॉल असंच आपण काहीसं वर्णन करूया या ओव्हरचं. इथे मात्र समोरच्या दिशेला रोशन मुंगाजी याचा फटका मात्र जाऊन सरळ पडतोय. तो अर्थातच व्यासपीठाच्या वर षटकार येतोय. षटकारानं मात्र खातं उघडलंय त्यानं. पहिला बॉल फेस करत असताना मात्र अचानकपणे फिरलेला तो घुमलेला बॉल त्याच्यासाठी सुद्धा सरप्राइझिंग डिलिव्हरी होती परंतु पुढच्याच बॉलवर मात्र त्यानं सुद्धा आपल्या मनगटामधील ताकद दाखवले आणि हा षटकार लगावलाय. धावसंख्या 25 वर 25 रन्स. तिसऱ्या क्रमांकावर आज धाडलं गेलंय या फलंदाजाला आणि
तशाच पद्धतीची फलंदाजी आणि फटकेबाजी मात्र पाहायला मिळते. रोशन मुंगाजी षटकारानं खातं उघडले. धावसंख्या 25 या आकड्यावर दुसरं षटक सुरू आहे सिद्धिविनायक भिंगारी संघाकडून. रघुनाथ परदेशी द लेजंड क्रिकेटर ऑफ स्पिन मारा होता परंतु यावेळेस मात्र पीक केलाय. बॉल भिरकावलाय. वाईडिश लॉंग ऑन सीमा रेषा पार. रघुनाथ परदेशी यांच्यावर मात्र चढवलंय आक्रमण. रोशन मुंगाजीचा सलग दुसरा षटकार. स्पिन होण्याच्या अगोदरच मात्र हे फटके, कारण त्याला सुद्धा माहिती आहे थोडस एक स्टेप आउट केलं तो सहजतेनं मात्र खेळता येऊ शकतं. अगेन्स्ट द स्वीप, रिव्हर्स स्वीप असे हत्यार नेहमीच आपण पाहतो अगेन्स्ट द स्पिन खेळत असताना, परंतु समोरच्या दिशेमध्ये खेळलाय याला आत्मविश्वास म्हणतात. आणि समोर लेजंड क्रिकेटर असताना मात्र समोरच्या दिशेमध्ये फटकेबाजी करणं आणि खास करून रोशन मुंगाजी त्याच्यासाठी चॅलेंज होतं. हे चॅलेंज मात्र त्यानं स्वीकारलंय आणि नक्कीच कौतुकास्पद कामगिरी करत असताना मैदानामध्ये तो पाहायला मिळतोय. 31 यावेळेचा हा बॉल अपील लावून पाहायला मिळते. बॉलरशी अपील मात्र फेटाळून लावलंय. शरीराचा वेध घेणारा हा बॉल निर्धाव निघून जातोय. 2 षटकारानंतर मात्र कमबॅक. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. खूप चांगली धावसंख्या अजनबी स्पोर्ट्स ओळे संघाच्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. ती 31 धावा. एकमेव बाद होणारा फलंदाज प्रमोद गरज यानं 7 धावांचं योगदान दिलं होतं. अन्यथा खूप चांगली आता मात्र फलंदाजी पाहायला मिळते. रोशन खेळतोय 2 षटकारांच्या सहाय्यानं 12 दुसऱ्या बाजूला अजित मुंगाजी मात्र 1 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीनं तोही खेळतोय 12 धावांवर. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. यानंतर मात्र केडीएच वाघिलवाडा आणि ओडापोन बहाळ संघाच्या संघनायकाला मी विनंती करेन की आपण टॉससाठी यायचं आहे. 2 ओव्हर संपल्यानंतर टॉस केला जाईल. ओडापोन वहाळ आणि केडीएच वाघिवलीवाडा. गोलंदाजी मार्कवर आशिष येतोय. राईट आर्म राऊंड विकेट ना. पहिला बॉल, पहिलाच बॉल समोरच्या दिशेमध्ये. इथे मात्र अगदी लॉंग ऑन कडे कुणाल त्या ठिकाणी होता. स्ट्रोक खूप चांगला होता. झेल मात्र सुटलाय. हा 3रा आत्तापर्यंत आणि पहिल्याच बॉलवर मात्र आशिषला विकेट मिळता मिळता मात्र राहिली. कदाचित असं वाटलं होतं सेकंड अटेम्प्ट मध्ये मात्र तो झेल कॅरी करेल. तो सुद्धा निराश असेल थोडासा, कारण पहिल्या षटकामध्ये त्याच्या 18 धावा पडल्यानंतर संयमानं सुद्धा क्रिकेट खेळलं जायलाच पाहिजे. थोडासा संयम आपल्याकडे असायलाच हवा. क्रिकेटमध्ये बऱ्याचशा घटना घडत असतात, परंतु त्याचं दडपण न येता मात्र दडपण झुगारून तुम्हाला खेळ करावा लागतो. सुंदर रनिंग मिडमध्ये विकेट म्हणावे लागेल दोन्ही बॅट्समन मध्ये. जीव तोडून धावलेत दोघं पण आणि या 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावेनं धावसंख्या मात्र ओळे संघाची जाऊन पोहोचली ती 34 या आकड्यावर. 34. 3रं षटक सुरू आहे. गोलंदाज आशिष. चांगली फटकेबाजी केली होती आशिषनं मागच्या मॅच मध्ये. मात्र खूप चांगले स्ट्रोक पाहायला मिळाले होते फलंदाजी करत असताना. इथे गोलंदाजी करतोय समोरच्या दिशेमध्ये, परंतु इथे मात्र बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये आहे आणि आता मात्र कोणतीही मिस्टेक नाहीये. कुणाल नाईकनं घेतला एक सुंदर झेल आणि संपवलाय मात्र रोशन मुंगाजीचा खेळ. बॅट्समन आउट होतोय. लागलेला अजनबी स्पोर्ट्स ओळे संघाला हा दुसरा झटका धावसंख्या 34 असताना. विशाल गायकवाड 4थ्या क्रमांकावर पावा या टोपण नावानं मात्र या खेळाडूला ओळखलं जातं. फलंदाजीसाठी येतोय. अजित मुंगाजीकडे आता मात्र सगळ्यांचं लक्ष असेल. आशिषला मात्र विकेट मिळाले. 4था चेंडू असेल या ओव्हरमधील. राईट आर्म राऊंड विकेट ना. बिटवीन द गॅप. इथे मात्र खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. डीप मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे. यावेळेस मात्र अजितच्या बॅट मधून निघतोय हा अगदी कडक चौकार. खूप चांगली बॅटिंग. आता मात्र जबाबदारीनं खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळतंय.
पुन्हा एकदा यावेळेस मात्र समोरच्या दिशेला उडवलाय बॉल. लॉंग ऑन सीमा रेषा पार. पंचांचा इशारा येतो. इट्स आउट ऑफ द पार्क. युजिट 6 रन्स. अजित मुंगाजीच्या पॅट मधून आता मात्र आणखी एक दमदार फटका. 6 धावेनं धावसंख्या मात्र अजनबी स्पोर्ट्स ओळे संघाची जाऊन पोहोचले ती तब्बल 44 या आकड्यावर. 44 रन्स. 44 जाबा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. अजून एक चेंडू शिल्लक असेल तो तिसऱ्या ओव्हरमधील. नुकतीच ओळे प्रीमियर लीग संपन्न झाली होती आणि कमालीची प्रॅक्टिस त्यांना मात्र मिळाले 3 दिवसामध्ये. प्रत्येकाला मात्र अगदी कसून सराव केलाय आणि सगळेच खेळाडू हे तुम्हाला पाहायला मिळाले होते ओळे प्रीमियर लीगच्या माध्यमातून. प्रमोद घरत त्याच्यामध्ये मालिकावीर ठरला होता. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट स्पोर्ट्स सायकल त्याला मिळाली होती. थोडासा फिरून खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते आशिषचे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावफलकावर धावा लागल्यात त्या तब्बल 44 जावा. 44 रन्स. 44 जावा. त्यामुळे इथून मात्र शेवटच्या षटकाची जबाबदारी सिद्धिविनायक भिंगारी संघाकडून कोणाला मिळणार. पहिल्या ओव्हरमध्ये कुणालनं दिल्या होत्या 18 धावा. त्यानंतर दोनही गोलंदाजांनी 13 धावा दिल्यात. मागच्या 2 ओव्हर्समध्ये सुद्धा 26 धावा आल्यात. त्यामुळं थोडंसं क्षेत्ररक्षण हीच मी म्हणेन चिंतेचा विषय राहील. सिद्धिविनायक भिंगारी संघानं अगोदरपासूनच चांगलं क्षेत्ररक्षण झालं असतं तर अजनबी स्पोर्ट्स ओळे संघ थोडंसं अडचणीमध्ये आणता आला असता. परंतु सध्याची स्थिती पाहिली तर खूप चांगल्या मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. बलाढ्य स्थितीमध्ये पाहायला मिळतोय तो ओळे संघ. चौथं षटक यावेळेस मात्र फार महत्वाचं असेल. इथून मात्र किती धावा जोडल्या जातील कारण अजित मुंगाजी सारखा दर्जेदार बॅट्समन अजूनही मैदानामध्ये बॅटिंग करतोय आणि तुफान खेळला. त्याच्या बॅटमधून मात्र खूप चांगले स्ट्रोक पाहायला मिळाले. अगदी क्लीन स्वीप आपण म्हणतो ना, क्लीन हिट पाहायला मिळाले. चांगल्या रिदम मध्ये तो वाटलाय. गोलंदाजी मार्कवर शेवटचं षटक घेऊन सागर परदेशी येतोय. ही फार मोठी जबाबदारी असेल. समोर मात्र लेफ्ट हँडेड बॅट्समन पावा, अर्थातच विशाल गायकवाड. डावकुरे हाताचा शैलीदार फलंदाज, एक चांगला अष्टपैलू खेळाडू या संघाचा. पहिलाच बॉल फिरून खेळलाय अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट. पाहण्याशिवाय पर्याय नाहीये सिद्धिविनायक भिंगारी संघाच्या सगळ्याच खेळाडूंना. बॉल चाललाय 6 धावांकरता. विशाल गायकवाडनं उघडले खातं या षटकारानं. धावसंख्या 6 जाऊन पोहोचले ते 50 वर. अर्धशतक धाव फलकावर अजनबी स्पोर्ट्स ओळे संघाचं 3.1 ओव्हरमध्ये. वेल प्लेड. इथून मात्र टेन्शन वाढेल ते सागर परदेशीवर. कारण पहिल्या बॉलवर जेव्हा षटकार लागतो ना तेव्हा नक्कीच मी म्हणेन थोडासा का होईना मनामध्ये दडपण येतच. कारण कमबॅक करायचा असतो गोलंदाजाला. कारण 6 धावा म्हटल्या की दुहेरी आकड्यामध्ये धावसंख्या जाणार हे निश्चित ठरलेलं असतं. त्यामुळं पुढचे चेंडू कसे टाकायचे लगेचच टिप्स येतात. प्रत्येकजण वेगवेगळ्या टिप्स सांगत असतात आणि समोर मात्र अगोदरच फलंदाजाची निर्माण झालेली भीती, या साऱ्या काही गोष्टी असतात त्या सगळ्या गोलंदाजाच्या मनामध्ये चालू असतात. पुन्हा एकदा फिरून खेळला. यावेळेस मात्र मागे स्ट्रोक खेळला. फाईनेक्स सीमा रेषेच्या पलीकडे बॉल जाईल. विशाल गायकवाडच्या पॅटमधून मात्र निघतोय यावेळेस चौकार. चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 54 या आकड्यावर. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये मात्र घाम गाळावा लागेल सिद्धिविनायक भिंगारी संघ. कारण दुसऱ्या सत्रामध्ये या धावा तुम्हाला जड जाऊ शकतात. पहिल्याच 2 बॉलवर मात्र आल्यात 10 धावा. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि डावकुरे हाताचा शैलीदार फलंदाज मात्र आपली अष्टपैलू ओळख मात्र सिद्ध करून देत असताना पहिल्या 2 बॉलवर 500च्या स्ट्राईक रेटनं मात्र पावा खेळतोय. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. अगदी लॉंगलेग कडे क्षेत्ररक्षक समोरच्या दिशेमध्ये ड्राईव्ह केलाय. ऑन ड्राईव्हचा हा फटका सिंगल येईल. कुणाल त्या ठिकाणी आहे.
एकेरी धावेनं धावसंख्येमध्ये 1 भर. आणि आता मात्र अजित जाईल स्ट्राईक एंडला. त्याच्या बॅटमधून एखादा मोठा स्ट्रोक पाहायला मिळाला तर 60 धावांच्या पुढे मात्र ही धावसंख्या जाणार आहे. त्यामुळे 4 ओव्हरच्या मॅचमध्ये ही चांगली धावसंख्या जरूर आपल्याला पाहायला मिळू शकते. परंतु इथून मात्र जबाबदारी सागरवर असेल. या 3 बॉलवर मोठा फटका वाचवायचा आहे. काहीही झालं ह्या रणनीतीनं आता मात्र खेळावं लागणार आहे. समोर मात्र तेवढा धाकड फलंदाज अजित मुंगाजी. 2 चौकार 2 षटकार त्याच्या बॅटमधून. इथे मात्र वळवलाय बॉलला, परंतु विशालनं मात्र ही धाव पूर्ण केले. निर्धाव निघाला होता, परंतु 22चा इशारा मात्र अंपायर संदीप जोशी सरांचा येतोय. इथे एकेरी धाव सिंगल धावेनं मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती 56 या आकड्यावर. विशाल गायकवाडनं मात्र मोठ्या आत्मविश्वासानं आपल्याकडे स्ट्राईक ठेवले, कारण त्याला माहिती आहे लेफ्ट हँडेड गोलंदाज आहे आणि मी लेफ्ट हँडेड असल्यामुळे चांगल्या पद्धतीनं मला खेळता येऊ शकतो. आणि चांगली रणनीती, कारण अजित सुद्धा चांगला खेळत होता, परंतु निर्धाव खेळल्यानंतर लगेचच ती धाव घेण्याचा प्रयत्न केला. फिरून पुन्हा एकदा खेळलाय. इथे मात्र पावाचा स्ट्रोक हवेमध्ये आहे. झेल मात्र पाहायला गेलं तर अगदी रिले. पहिल्यांदा साहिल कडून मात्र उडवल्यानंतर त्यानंतर आशिषनं मात्र हा झेल कंप्लीट केला. खूप चांगला झेल, अगदी सीमा रेषेलगत बाउंड्री लाईनच्या दिशेला मात्र अगदी चांगलं वर्क पाहायला मिळालं. ते भिंगारी संघाच्या दोनही क्षेत्ररक्षकाकडून 100% कमिटमेंट. आणि विशालचा मात्र हा षटकार जरूर अडवला गेला. बॅट्समन आउट होतोय पाबा. 11 धावांची इनिंग त्याची संपुष्टात आले, परंतु कमबॅक जरूर केलंय ते सागर परदेशीनं, कारण मागच्या 3 बॉलवर फक्त 2च धावा आल्यात. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धावफलकावर धावा लागल्यात त्या 56 रन्स. शेवटच्या बॉलवर चौकार आला तर 60 धावा जरूर पाहायला मिळतील. अजित मुंगाजी मात्र शेवटच्या चेंडूवर कशा पद्धतीनं स्ट्रोक खेळणार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करत असताना एक विशिष्ट अँगल मात्र क्रिएट करतोय आणि त्या अँगलचा फायदा मात्र होतोय. यावेळचा फटका बॅकफुटला जाऊन स्लॅश केलाय. बॉल मात्र चाललाय तो अगदी वाईड ईस्ट लॉंग ऑफ सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. आणि चौकारानं धावसंख्या 60 वर. 15च्या सरासरीनं मात्र या धावा जमवल्या जातात. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना अजनबी स्पोर्ट्स ओळे संघाची धावसंख्या 60. 61 धावांचं आव्हान ठेवलंय. थोडा घाम गाळावा लागेल. या मैदानावर सारं काही शक्य आहे. इथे चेस धावांचा सहजतेनं होताना आपण पाहिलाय. टॉस केला जाईल. KDH वाघिवलेवाडा आणि ओडाफोन वहाळ दोन्ही टीमचे कॅप्टन, बोथ द कॅप्टन. लवकरात लवकर आपण टॉससाठी संपर्क करायचा आहे. ओडाफोन वहाळ आलाय का? कारण वाघिवलेवाडा संघाचे खेळाडू आम्हाला दिसलेत. एकसष्ट धावा करायच्यात या मॅच मध्ये. मगाशी खूप चांगली बॅटिंग केली होती सिद्धिविनायक भिंगारी संघानं. साहिल मिसाळ, आशिष असेल, त्याचप्रमाणे कुणाल नाईक आहे, रघु परदेशी आहेत, त्यानंतर पाहायला गेलं तर सागर आहे, सूरज आहे. तगडी बॅटिंग लाईनअप आहे या संघाकडे. त्यामुळं 61 धावा चेस होऊ शकतात. त्यातील एका खेळाडूनं मात्र उभं राहणं फार गरजेचं आहे. आपल्या क्षमतेनुसार जर खेळ सिद्धिविनायक भिंगारी संघाच्या फलंदाजांकडून पाहायला मिळाला तर या धावा चेस जरूर होऊ शकतील. बॅट्समन प्लीज. चला, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण. ओडाफोन वहाळ,
तर सलामीवीर मैदानामध्ये जात असताना 61 धावांच्या लक्ष्याला सामोरं जात असताना मात्र सिद्धिविनायक भिंगारी टीम कडून मात्र 2 ओपनर्स आपण पाहू शकता. नेक्स्ट मॅच केडीएच वाघिवलीवाडा आणि ओडापोन वहाळ दोन्ही टीमचे कॅप्टन आपण समोर यायचंय. किरण मडवी या ठिकाणी उपस्थित झालेत. ओडापोन वहाळ संघ थोडा दूरवरून येतोय त्याच्यामुळे थोडासा उशीर त्यांना लागतोय. तर जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे ज्या ठिकाणी 61 धावांचं लक्ष आहे. चांगली बॅटिंग झाली तर नक्कीच या धावा चेस होऊ शकतात परंतु गोलंदाजी कशी होणार. खास करून आज मिथुन दापोलकर स्क्वॉड मध्ये नाहीये. त्याचं नाव तर घ्यावंच लागेल कारण संघाचा मुख्य आधारस्तंभ गोलंदाज आहे आणि या शोल्डर डॅमेज झाले त्याचा एक्सरे सुद्धा आम्ही पाहिला आणि नक्कीच चिंता आता आम्हाला सुद्धा वाटते कारण रायगड प्रीमियर लीग खेळायची आहे हे त्याच्यासमोर आव्हान जरूर असेल परंतु हेल्थ सुद्धा तेवढीच इम्पॉर्टंट आहे कारण तो महत्त्वाचा खेळाडू आहे या संघाचा. मग त्याचं बॉलिंग तर नक्कीच आपण पाहतो परंतु बॅटिंगमध्ये सुद्धा धावा क्षेत्ररक्षण सुद्धा कमालीचं आहे. अगदी परिपक्व खेळाडू त्याला संबोधलं जातं. तर इथे टॉस संपन्न केला जाईल. आमच्या मंडळाचे अध्यक्ष सुधीर शेठ ठाकूर यांच्या शुभ हस्ते वाघिवलीवाडा आणि वहाळ ओडापोन वहाळ टॉस केला जातोय. पहिल्या फेरीतील तिसरी मॅच. हेड इज द कॉल आणि हेड इट इज. केडीएस संघाच्या बाजूने टॉस लागलाय. 4 ओव्हरची मॅच आहे. निर्णयाची लगेच अंमलबजावणी करा. तर गोलंदाजी मार्कवर मात्र रोहन मुंगाजी येतोय. पहिलं षटक यावेळेस फार महत्वाचं असेल. 15च्या सरासरीनं जाबं लागणार आहे. 15.15ची सरासरी आहे. तसं पाहायला गेलं तर रोहन मुंगाजी पहिला बॉल राईट अमोर द विकेट ना. पहिलाच बॉल खूप चांगला होता यावेळेस अगेन्स्ट द स्पिन. फक्त ढकललाय पॉइंटकडे. सिंगल धाब्यानं मात्र श्री गणेशा होतोय तो सिद्धिविनायक भिंगारी संघाचा. एक षटक फार महत्वाचं असेल. रोहन मुंगाजी हे षटक टाकतोय. तर सूरज आणि सागर अशी सलामीची जोडी. सूरज परदेशी आणि सागर परदेशी. प्रदीप मुंबईकर यांचं या ठिकाणी आगमन होतंय. नक्कीच एक मोठी स्पर्धा वहाळच्या मैदानावर आपल्याला पाहायला मिळेल फेब्रुवारी महिन्यामध्ये आणि लवकरच ती अनाउन्समेंट सगळ्या क्रीडा रसिकांसमोर आम्ही जरूर घेऊन येऊ आणि सगळ्यांना उत्सुकता आहे वहाळ येथील स्पर्धेची. यावेळेचा हा फटका बॉल हवेमध्ये आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षक जज करतोय राहुल त्या ठिकाणी आणि पहिल्या विकेटचं पतन मात्र होईल. रोहन मुंगाजी मात्र मिळवतोय ही सफलता. पहिला धक्का सिद्धिविनायक भिंगारी संघाला. तर 20 ते 25 फेब्रुवारी दरम्यान मात्र ही स्पर्धा तुमच्या भेटीस येईल. फार मोठी स्पर्धा. तब्बल 6 दिवस चालणारी ही स्पर्धा आणि ही स्पर्धा असेल प्रकाश जोतामध्ये. पहिली नाईटच्या स्पर्धेचं अनाउन्समेंट यंदाच्या हंगामामधलं. वहाळ या गावाला मान जातोय आणि सगळेजण उत्सुक आहेत. पहिली नाईट कोण खेळवतोय की लगेचच मग सुरुवात होणार आहे. त्यामुळे हे धाडस दाखवलंय. त्यांच्या धाडसाला सुद्धा सलाम. परंतु सगळ्यांनाच मात्र एक मोठी स्पर्धा अनुभवायला मिळणार आहे. सगळे क्रीडा रसिक मात्र नाईट स्पर्धा कधी सुरुवात होणार आहेत याकडे अगदी डोळे लावून बसलेत आणि त्या स्पर्धेची अनाउन्समेंट. एक दिवस त्याच्यामध्ये असेल वहाळ प्रीमियर लीग मध्ये जे संघ खेळले म्हणजे वहाळ गाव कप. सगळे वहाळचे खेळाडू तुम्हाला त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. ही चांगली संकल्पना मी तर म्हणेन कारण नाईटच्या स्पर्धेमध्ये सगळ्याच गावातील खेळाडूंना खेळायला मिळणं. त्यामुळं 6 दिवस ही स्पर्धा असणार आहे. सगळ्यांना मात्र नक्कीच पाहायला गेलं तर त्या स्पर्धेचे वेध लागलेत.
परंतु समोर मात्र खूप चांगली बॉलिंग होते. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावर एक फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये 2 धाबा. साहिल मिसाळ येतोय, मागच्या मॅचचा हिरो आहे, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मात्र या खूप चांगले फटके पाहायला मिळाले, प्रभावित केले या फलंदाजांना. रोहन मुंगाजी यावेळेचा हा फटका इथे मात्र कव्हर पॉइंट वरून काढलाय. चान्स जरूर होती त्या ठिकाणी, परंतु दुहेरी धावांचं योगदान मात्र मिळेल. 2 धावेनं धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या 2 ने पुढे जाणारे जाऊन पोहोचले ती 4 या आकड्यावर. 4 रन्स ऑन स्कोर कार्ड. पहिलं षटक आतापर्यंत विचार केला तर अजनबी स्पोर्ट्स पोळे संघाच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचं. आतापर्यंत एक विकेट सुद्धा गेलं आणि धावसंख्येला मात्र थांबून ठेवलंय. परंतु साहिल मिसाळ, सूरज परदेशी अशी मंडळी आहेत, कधीही या मॅचमध्ये कमबॅक करण्याची क्षमता मात्र या दोनही फलंदाजांमध्ये आहे. मोठे स्ट्रोक मगाशी पाहिला पण 27 धावा कुठल्या होत्या साहिल मिसाळनं. याही मॅचमध्ये त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. रोहन मुंगाजी पुन्हा एकदा सज्ज होतोय. इथे मात्र लोवर फुल टॉस होता, ड्राईव्ह केलाय. ऑफ ड्राईव्हचा हा फटका लॉंग ऑफ कडे चाललाय. एकच येईल त्या ठिकाणी. मोठे फटके खेळण्यापासून वंचित ठेवलं जातंय आतापर्यंत या षटकामध्ये. सिंगल धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 या आकड्यावर. 61 धावा करायच्या आहेत, त्यामुळे इथून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे तो सिद्धिविनायक भिंगारी संघाला. सूरज ऑन स्ट्राईक. शेवटचा चेंडू असेल, कशा पद्धतीने हाताळणार. यावेळेस मात्र कव्हर ड्राईव्ह अफलातून बॉल अत्यंत वेगानं मात्र सीमारेषा ओलांडतोय. 4 धावांकरता सूरज परदेशीच्या बॅटमधून निघतोय हा कणकणीत चौकार आणि या चौकारानं धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती 9 या आकड्यावर. तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 9 धावा प्रसाद धावफलकावर लागल्यात आणि इथे पाहायला गेलं तर 61 धावांचं लक्ष या मॅचमध्ये आहे आणि खूप चांगली सुरुवात रोहन मुंगाजी या गोलंदाजानं करून दिले मित्र म्हणेन. एक विकेट सुद्धा गेलाय. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 3 ओव्हर्समध्ये 52 करायचे आहेत. 52 रिक्वायर्ड रिमेनिंग 18. इथून मात्र कशा पद्धतीनं आता मात्र गोलंदाजी होणार. विशाल गायकवाड रेस्ट घेतोय, आज 12th मॅन तो बसला, त्यामुळे एक षटक त्यांचं कदाचित तो टाकणार नाही. त्यामुळे इथून मात्र इंटरेस्टिंग आहे, कारण अगोदरच दुखापतीनं सगळ्यांना ग्रासले. मिथून दापोलकर स्क्वॉडमध्ये नाही आहे आणि अशा वेळी मात्र कशा पद्धतीनं खेळ होणार पाहूया. दावा कशा रीतीनं डिफेंड होणार की इथे मात्र रणनीती फार मोठी आखली जाते. मोठी प्रदीर्घ चर्चा सुरू आहे सिद्धिविनायक भिंगारी संघाच्या दोनही खेळाडूंमध्ये. अगदी पाहायला गेलं तर एवढी प्रदीर्घ चर्चेनंतर कशा पद्धतीनं खेळ होणार ऐकूया पुन्हा एकदा प्रसादजी भोईर यांना. थँक्यू सूरज. दुसरं षटक पहिल्या षटकामध्ये आल्या 9, 1 बाद 9. गोलंदाज विद्याधर 15.25 सरासरी आहे. 61 धावा. पुन्हा यावेळचा चेंडू ऑन साईडला खेळायचा होता. चेंडू शॉर्ट पॉईंटमध्ये येतोय. सिंगल मिळते. या सिंगलच्या सहाय्यानं साहिल अगोदरच्या सामन्यामध्ये काय प्रभावित कामगिरी. 9 चेंडू 24 धावा. 52चं टार्गेट असताना सुरुवातीच्या 3 षटकांमध्येच जवळजवळ सामना पूर्ण खुला केला होता. समीकरण आपण पाहिलं तर 10 धावा होत आहेत. विजयासाठी अजूनही 51 धावांची गरज आहे. उलटा चेंडू सरळ केलाय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल विद्याधर यांची. कोला चेंडू टाकतोय फक्त सन्मान, बाकी काही करू शकले नाही या चेंडूवरती. चांगली गोलंदाजी गोलंदाज विद्याधर यांचे आतापर्यंत राहिले. यावेळचा चेंडू LBWचा अपील केलं जात आहे. शॉर्ट मिड विकेटला चेंडू येतोय. लेग बायच्या स्वरूपात ही सिंगल मिळते. संघाची धावसंख्या 1 निवडती. धावसंख्या होती 11 धावा. थोडंसं जखडून ठेवलं, जसं एखाद्या उन्मत हत्तीला अंकुश रोखावं, साखळीने साखळ दंडाने बांधून त्याला शांत बसवावं, तसं मात्र बसवलंय भिंगारी संघाच्या फलंदाजांना. थर्ड अंपायर गोलंदाज विद्याधरवरती ऑब्जेक्शन येतोय. बॉलर
गोलंदाज आहेत त्यांच्यावरती थोडंसं ऑब्जेक्शन आलाय. स्वतः सुधीरदादा ठाकूर मैदानामध्ये जात आहेत गोलंदाजाला जज करण्यासाठी. स्वतः आयोजक आहेत, स्वतः मंगेश स्पोर्ट्स खारकोपरचे बिग सपोर्टर आहेत. फार मोठं योगदान त्यांचं नेहमी राहिलं आहे. स्क्रीनमध्ये आपण पाहू शकता. तत्पर नेतृत्व कसं असावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे सुधीरदादा ठाकूर थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये. गोलंदाज विद्याधरला ऑब्झर्व करण्यासाठी गेलेत. लॉकआउटला टाकला चेंडू, हेलिकॉप्टर लुक दिला जातो आहे. लॉंग ऑनकडे चेंडू खेळला. फॉलोन थ्रूमध्ये गोलंदाजाने सुद्धा अडवण्याचा प्रयत्न केला होता. सिंगल मिळते. संघाची धावसंख्या होती 12 धावा. 15.25 ही सरासरी आहे. दुसरं षटक चालू झालंय. मोठे हिट येणं फार गरजेचं असेल. भिंगारी संघाच्या दृष्टीने 61 धावांचं टार्गेट आहे. सूरज परदेशीच्या बॅटमधून हा तडाखा, मोठा फटका येतोय. बऱ्याच अवधीनंतर षटकार आणि अशा फटक्यांची फार आणि फार गरज असणार आहे भिंगारी संघाला. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 6 ने पुढे येते. धावसंख्या होती 18 धावा होत्या. चेंडू द्यायचा आहे. स्वयंसेवक प्लीज. यानंतर होणारा सामना वाघिलीवाडा आणि वहाळ या दोन संघांमध्ये असेल. नाणेफेकी सुद्धा झाले. वाघिलीवाडा संघाने नाणेफेकी जिंकले. अलीकडच्या काळामध्ये अतिशय लयबद्ध क्रिकेट ज्या वाघिलीवाडा टीमचा आपण पाहतोय. सूरज परदेशीच्या बॅटमधून एक षटकार आलाय. संघाची धावसंख्या 18 धावा होते. 61चं टार्गेट आहे. 4 षटकं 61 धावा. त्यापैकी आतापर्यंत 11 चेंडूंचा खेळ झालाय. नाबाद 12 वरती खेळतो फलंदाज सूरज परदेशी. वेळचा फुलटॉस चेंडू सरळ खेळलाय. सिंगल फक्त मिळते. फॉलोन थ्रू मध्ये झेल होता. वेगाने चेंडूला फक्त चेंडू थांबवण्याचा प्रयत्न केला. झेल करू शकले नाही. सिंगल मिळते. संघाची धावसंख्या होती 19 धावा. 2 षटकं संपतायत. 19 धावा. आता धावा फलकती आल्या जात आहे. जिथे आपण पाहतोय 61 धावांचं टार्गेट आहे. अजूनही 12 चेंडूमध्ये 42ची गरज. 12 चेंडू 42 धावा. बारा चेंडू 42 धावा. आपण पाहतोय कोपर टेनिस मधील एक यंगस्टार खेळाडू. प्रतीकला नेहमी साथ ज्याची मिळत असते. कोपर टेनिस मधील नाझिम गुल्ली म्हणून ज्याला संबोधलं जातं. तर समीकरण आपण पाहतोय 12 चेंडू 42ची गरज आहे. क्षमता आहे. फक्त सिद्ध करण्याची जिद्द मात्र महिन्यामध्ये आता निर्माण करावी लागेल आणि फलंदाजी करावी लागणार आहे. 12 चेंडू 42ची गरज. यावेळचा चेंडू चांगला फटका आहे लॉंग ऑनच्या दिशेमध्ये. चेंडू मात्र अक्कू-टप्प्याचा झेल असल्यामुळे परफेक्ट अजित पुंगाजी कलेक्ट करू शकले नाही. 2 मिनिट आहेत. 11 चेंडू आणि 40 धावा. 11 चेंडू 40 धावा. सूरज परदेशी नाबाद 15 वरती खेळतोय. सूरज परदेशी 40 धावांची गरज आहे. चेंडू बाकी आहेत 11. 11 चेंडू 40 धावा. फुल टॉस. यावेळेस मात्र हिट केला जातोय डीप मिडविकेटच्या दिशेनं. एक फ्लॅट स्ट्रोक आलाय. अंपायर सिग्नल. इट इज अ सिक्सर.
34ची गरज आहे. 10 चेंडू 34 धावा. चांगले प्रयत्न पाहायला मिळत आहेत. चौतीस रन्स हवे आहेत अजूनही. 10 चेंडू 34 धावा. टोटल स्कोअर आपण पाहिला तर 27 धावा होत आहेत भिंगारी संघाच्या. यावेळचा चेंडू थोडासा अखो टप्प्याचा टाकलाय. ऑन साईडला हिट केला. डीप मध्ये चेंडू सिंगल मिटे डबलसाठी प्रयत्न वेगाने केलेत आणि महत्वाची विकेट इथे मात्र जाते. साहिल मिसाल हा फलंदाज धावबाद होतोय. पहिल्या सामन्याचा हिरो, पण यावेळेस मात्र साहिल दुसऱ्या सामन्यामध्ये स्पेशली काही कॉन्ट्रीब्युशन देऊ शकला नाही आपल्या संघासाठी. संघाची धावसंख्या 1 निवडली. धावसंख्या होती 28. विजयासाठी अजूनही 33 धावांची गरज. चेंडू बाकी आहेत 9 चेंडू 33 धावा. बॅटिंग ऑर्डर यावेळेस मात्र थोडीशी चेंजिंग पाहायला मिळाली. 4th पोझिशनवरती कुणाल नाईक, 4थ्या क्रमांकावरती कुणाल नाईक येत आहेत. एक चांगले खेळाडू आहेत. आपण पाहिलं असेल बऱ्याच वेळा मोठ्या मोठ्या क्रीडा स्पर्धेमध्ये, खुल्या स्पर्धेमध्ये या खेळाडूला खेळण्यासाठी निवडलं जातं आणि आज 4थ्या क्रमांकावरती आला असताना 9 चेंडू 34 धावांची गरज आपल्या संघाला आहे. स्ट्रायकर बॅट्समन सूरज. यावेळचा चेंडू फुटवर्कचा थोडासा मात्र अभाव. अपेक्षेपेक्षा चेंडू मी म्हणेन खूप खाली राहिला. बॅट्समन परफेक्ट त्या चेंडूवरती कोणत्याही प्रकारे हिट करू शकले नाही. 8 चेंडू आणि विजयासाठी 34 धावांची गरज, 33 धावांची गरज. यावेळचा चेंडू फटका फार वेगाने आलाय. डीप कव्हर मध्ये षटकार. क्या बात आहे. 27 धावांची अजूनही गरज आहे. संघाची धावसंख्या झाली आहे 34. 7 चेंडू 27 धावा. सूरज परदेशी हार मानायला तयार नाहीये. नाबाद 12 चेंडू 28 वर खेळतोय. सतीश म्हात्रेवरती चढवलेला हल्ला. यावेळचा चेंडू अनसाईडला खेळला जातोय. डीपमध्ये सिंगल फक्त पूर्ण केली. फक्त सिंगल मिळते. संघाची धावसंख्या 1 निवडली. धावसंख्या होते 35. विजयासाठी अजूनही 26 पाहिजेत. शेवटचं षटक. 6 चेंडू 26 धावा. डू ऑर डाय. करो अथवा मरो अशी परिस्थिती असेल. आता नाही तर कधी नाही. स्पर्धेतील आपलं आव्हान कायम राखायचं असेल तर या 26 धावा होणं फार नितांत गरजेचं. ड्रीम ट्रॉली घेऊन मैदानामध्ये जायचं आहे. चला. कैलासवासी मंगेश स्पोर्ट्स क्रिकेट क्लब खारकोपर आयोजित स्वर्गीय तुळशीराम बाबू ठाकूर स्मृती चषक आपण एन्जॉय करताय. उल्वे नोड परिसरातील एक सन्मानाची स्पर्धा दरवर्षी नेहमी भरवली जाते. अखंडित 20 ते 22 वर्षे होऊन गेली असतील या स्पर्धेला. सातत्याने नेहमी पाहायला मिळते अशी ही स्पर्धा आज तुमच्या भेटीस आली आणि कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही स्पर्धा थोडीशी यावर्षी आम्ही मात्र आपल्यासमोर थोडेसे कमी वेळेमध्ये घेऊन आलो. फक्त 2 दिवसीय स्पर्धा आहे. इतर दिवस 5 दिवस स्पर्धा नेहमी भरवली जाते. तब्बल 5 दिवस 32 संघ पार्टिसिपेट करत असतात. यावेळेस फक्त 16 संघांना सहभाग देण्यात आलाय. पण त्याच दिमागदार आयोजनाची पुन्हा एकदा आठवण, पुनरावृत्ती या 2 दिवसामध्ये पाहायला मिळाली. ड्रीम ट्रॉली आपण पाहतोय मैदानामध्ये. किरण पाटील बघा फार मेहनत घेत आहेत या स्पर्धेसाठी आणि अशा सर्व मेहनती सभासदांमुळेच मी म्हणेन हे मंडळ आज एक यशस्वी मंडळ म्हणून ओळखीला आहे. तर जाऊया मैदानाच्या दिशेने. शेवटचं षटक. 26 धावांची गरज. स्ट्रायकर बॅट्समन सूरज परदेशी. गोलंदाज येत आहेत रोशन. सूरज परदेशी आज स्वतःला सिद्ध करण्याची फार मोठी संधी आहे. 13 चेंडू 29 धावांवरती खेळत आहेत सूरज.
इथे हा चेंडू मात्र निर्धाव आलाय. बाईच्या स्वरूपात ही सिंगल मिळते. 5 चेंडू 25 धावांची गरज आहे. 5-25 वेग आहे आणि दिशा सुद्धा निर्धाव चेंडू. 4 चेंडू 25 धावांची गरज. जबरदस्त गोलंदाजी म्हणावी लागेल. पाहूया कुणाल नाईक. फुलटॉस. यावेळेचा चेंडू लॉंगॉनच्या वरतून भिरकावून दिला आहे. षटकार. तीन चेंडू 19 धावा. तीन चेंडू 19 धावांची गरज. 3 चेंडू 19 धावा. चेंडू द्यायचा प्लीज. या एखादा अव्वांतर चेंडू आला ना सलग जर 3 षटकार आले तर हा सामना जिंकू शकतील असं होऊ शकतं. कारण नियतीच्या मनामध्ये काय दडलं हे सांगणं फार कठीण. ओवळे संघ मात्र विजयासाठी आसुसलेला आहे. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा प्रहार. डीप मिडविकेटच्या वरतून षटकार. समीकरण बदललं जात आहे. चेंडू बाकी आहेत ते 2 आणि विजयासाठी 13 धावांची गरज. 2 चेंडू 13 धावा. तोपर्यंत हार मानू नका जोपर्यंत तुमच्या फोटोवरती हार चढवला जात नाही अशी सांगणारी जिद्द आज या फटक्यामध्ये जाणवते. फलंदाज कुणाल नाईकच्या. 2 चेंडू 13 धावा. 2 चेंडू 13 धावा. बऱ्याच ठिकाणी आपण स्पर्धेसाठी जात असतो आणि अशीच उत्कंठा प्रेक्षकांना नेहमी आवडत असते. अशीच उत्कंठावर्धक क्षण आवडत. चेंडू द्यायचा आहे आवडत असतात. मैदानाच्या बाहेर एकदा षटकार लगावला की त्यानंतर फलंदाजासमोर नवीन 10 चेंडू 12 चेंडू जरी तुम्ही ठेवलं बॉक्स जरी चेंडूचा ठेवलात तरी फलंदाज त्याच चेंडूची वाट पाहत असतो जो चेंडू त्यांनी बाहेर मारलेला असतो. हे म्हणजे असं झालं गदी पे दिलाय तो परी क्या चीज आहे. तोच चेंडू फलंदाजाला लागत असतो ज्या चेंडूवरती फलंदाज षटकार लगावतो. तोच चेंडू पुन्हा एकदा दिलाय. थोडीशी मजाक मस्ती सुद्धा चालू आहे. 2 चेंडू 13 धावा. 2 चेंडू 13 धावा. एखादा जर नो बॉल वाईट बॉल आला तर आणखी काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळू शकतं. दोन चेंडू 13 धावा. दोन 13. यावेळेचा चेंडू बॅट्समन अगोदरच शॉट सिलेक्शन करून ऍक्शन करून बसले. चेंडू थोडासा स्लोवर आला. 1 चेंडू 13 ची गरज. औपचारिकता आता मात्र या सामन्यातील फक्त शिल्लक आहे असं म्हणेन. हा चेंडू सुद्धा निर्धाव येतोय आणि हा सामना 12 धाबाने तब्बल ओवळे संघ दुसऱ्या फेरीतील सामना जिंकतोय आणि सेमीफायनल मध्ये इंटर करतोय. अजनबी स्पोर्ट्स ओवळे